राष्ट्र संवर्धन मंडळाच्या या 4 दिवसीय व्याख्यानमालेमध्ये कालपासून आपण जो विषय सुरू केलाय, एका अर्थानं भारताचा समग्र संघर्षाचा इतिहास, याची व्याप्ती एवढी विशाल आहे की ती व्याप्ती पाहत असताना कालच आपल्या लक्षात आलं असेल की सगळ्याच गोष्टी या व्याख्यानातून स्पष्ट होतीलच असं नाही, पण एक या इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी आणि या इतिहासाचं सलग निरंतर असं असलेलं सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय स्वरूप, एवढ्यापुरता हा विषय आपल्याला सीमित ठेवता येईल. त्याची सूत्र तेवढी लक्षात घेता येतील. कुठलंही पुस्तक आपण इतिहासाचं वाचायला घेतलं की साधारणतः आपली कल्पना असते ती इतिहास समजून घेणं, थोडंफार त्यातून मनोरंजन, काय घडलं व पूर्वी कसं घडलं याची माहिती घेणं, एवढ्यापुरतं ते सीमित असतं. पण आपल्या एक लक्षात आलं असेल, निदान माझ्यासारख्याला तरी नेहमी असं वाटत आलंय की अगदी लहान वयापासून शालेय जीवनात आणि नंतर महाविद्यालयीन पद्धतीची पुस्तकं वाचत असताना एक मनावर अशा प्रकारचा प्रभाव निर्माण होतो की मी कुठला तरी पराजितांचा इतिहास वाचतोय आणि असं वाटायला लागतं की आय एम ए डिफिटेड रेस. असं का व्हावं? मला वाटतं याचं कारण हिस्टॉरिओग्राफी जी आहे, इतिहासाची लेखन पद्धती जी आहे, त्या पद्धतीमधला तो दोष आहे. इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी म्हणजे स्टँड पॉइंट, मी कुठं उभा आहे आणि कुठे पाहतो आहे, माझी दृष्टी कशावर आहे, या 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींची गल्लत नेमकी जर इतिहासकारांनी केली, लेखकांनी केली, तर तसा प्रभाव निर्माण होतो. आणि त्यामुळे एक दृष्टिकोन नेमका इतिहासाचा आपल्याजवळ असणं आवश्यक आहे. काल मी म्हटलं तसं, एकदा का आपण ही दृष्टी स्वीकारली की हा एका अत्यंत प्राचीन, सतत प्रवाहित असलेल्या, निरंतर असलेल्या संस्कृतीच्या इतिहासाचा प्रवाह आहे, हे जर आम्ही एकदा स्वीकारलं तर स्वाभाविकपणानं इतिहासासंबंधीचे जे निकष लावायचे ते निकष हे शुद्ध होऊ शकतात. आणि त्या दृष्टिकोनातून मी आपल्यासमोर काही घटना मांडतोय, कारण इतिहास समग्र पाहणं शक्य नसतं. काही घटना, काही सूत्र घेऊन त्या इतिहासाचं थोडंफार आकलन, एवढा सीमित उद्देश स्वाभाविकपणे व्याख्यानांचा असतो. ज्या वेळेला जगाच्या इतिहासामध्ये अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या देशांची निर्मिती झाली, ठिकाणी स्वाभाविकपणानं संघर्ष सुरू झाले, असा कालखंड हा कधी होता आणि कधी नव्हता असं नाही, तो कायम असतो. तो धागा कधी सुटत नाही इतिहासाचा. आणि हे जर लक्षात घेतलं तर भारताच्या इतिहासामध्ये सुद्धा वेगळं वैशिष्ट्य नाही. हां, एक वैशिष्ट्य नक्की आहे की जसा हा धागा कुठेही सुटलेला नाही, तसा आकलन करून घेत असताना इतिहासाचं नेमकं काय घडलंय हे लक्षात घेण्याची आवश्यकता असते. दुर्दैवानं इतिहासाची जी साधनं वापरली जातात ती साधनही पुरेशी आणि नेमकी असतातच असं पुष्कळदा सांगता येत नाही. उदाहरणार्थ, मध्ययुगीन इतिहास भारताचा जितक्या जणांनी आणि जेवढ्यांनी म्हणून लिहिला, त्या सगळ्यांनी प्रामुख्यानं ज्या साधनांचा उपयोग केला आहे ती साधनं ही साधारणतः मुस्लिम इतिहासकारांची, बखरकारांची अशी आहेत. इलियट अँड डॉसन वाचल्याशिवाय त्याच्याशिवाय दुसरी साधनं नाहीत, अशी ही अनेकांची समजूत असू शकते. पण असंख्य शिलालेख त्याही कालखंडामधले आहेत, त्यांची जोड त्याला दिली पाहिजे. आधीचा आणि नंतरचा कालखंड यांना जोडणाराच या कालखंडातला इतिहास आहे, हे लक्षात घेऊन या इतिहासाची लिंक, त्याचं सूत्र
मागच्या आणि पुढच्या ऐतिहासिक घटनांशी पण जोडलं पाहिजे, तर आपल्याला ही इतिहासाची दृष्टी प्राप्त होऊ शकते. 6वं शतक आहे जगामध्ये, हे 6वं शतक आहे ना, हे अत्यंत महत्वाचं आहे. 2 6वी शतकं महत्वाची आहेत. पहा, इसवी सन पूर्वीचं 6वं शतक म्हणजे 2600 वर्षापूर्वीचा साधारण कालखंड. ज्या कालखंडामध्ये आशियामध्ये अनेक महापुरुष निर्माण झाले की ज्यांनी जगाला शांततेचा असा संदेश दिला. भगवान महावीर त्या कालखंडातले आहेत, तथागत भगवान बुद्ध त्या कालखंडातले आहेत, झरथुष्ट्र त्याच्या आगेमागेच आहेत, कन्फ्युशियस त्याच्या आगेमागे आहे. म्हणजे असा एक कालखंड जगाच्या इतिहासात दिसतो. आणि आता आपण इसवी सनाचं 6वं शतक म्हणजे त्याच्यानंतरच्या 1200 वर्षानंतरचा इतिहास सुरू करतो. तिकडे थोडी दृष्टी टाका. एका नवीन पंथाचा उदय या जगामध्ये झालाय की ज्यांनी तेव्हाच नव्हे तर आत्ता सुद्धा जगाला वेठीला धरले, मानवतेला वेठीला धरले. हा इतिहास आहे, याच्यात कोणावर टीका करणं वगैरेचा काही संबंध नाही. 6वं शतक आहे आणि या 6व्या शतकामध्ये हजरत मोहम्मद पैगंबरांचा अरबस्तानामध्ये जन्म झाला. त्यांनी पाहिलं की त्यांच्या अनेक टोळ्या होत्या अरबांच्या, त्यांचं एक विशिष्ट जीवन होतं, पण कुठलेही नीतिमत्तेचे नियम नव्हते, सामाजिक व्यवस्था काहीही नव्हती. आणि अशा अवस्थेमध्ये हिंसाचार, टोळ्यांची आपापसातली भांडणं, स्त्रियांना पळवणं, कुठल्याच नीतिमत्तेचा कुठल्याच प्रकारचं सूत्र नसल्यामुळे स्वाभाविकपणानं एक अनास्था, बेदिली अशी सगळीकडे पसरलेली हे पैगंबरांनी लहानपणापासून अनुभवलं होतं. आणि त्यांनी जेव्हा साधना केली तेव्हा त्यांना असं वाटलं की हे बदललं पाहिजे. त्यावेळेला मक्केमध्ये जे मंदिर होतं त्याच्यात 360 देवता होत्या. आत्ता तिथे मक्केचं सर्वात पवित्र तीर्थस्थळ मुस्लिमांचं आहे. त्या मक्केच्या मंदिरामधल्या अनेक टोळ्यांची अनेक मंदिरं होती, एक एक देवता होती त्यांची, आणि वर्षातले वर्षभर उत्सव चालत असत. आपापल्या टोळ्या आपापल्या देवतांची पूजाही करत असत. असा तो कालखंड आहे. व्यापाराच्या निमित्तानं आपल्या काकाबरोबर पैगंबर ज्या वेळेला अन्य ठिकाणी जात असत त्यावेळेला तिथल्या समाजातलं संघटित जीवन आणि सगळ्या गोष्टी बघून स्वाभाविकपणानं त्यांना वाटत असे की आपल्याकडे सुद्धा असं संघटित सामाजिक जीवन झालं पाहिजे. त्यातून अरबस्तानचा इतिहास सुरू झालाय बरं का. पण अरबस्तानचा हा जो इतिहास सुरू झाला ना, त्याची सुरुवातच अशी मोठी विचित्र आहे. 532 मध्ये, कारण इतिहास तो सांगावा ही कल्पना नाहीये, ही पार्श्वभूमी आहे फक्त. 532 मध्ये हजरत पैगंबरांचा मृत्यू झाला आणि मग त्याच्यानंतर अरबी सेना जग जिंकण्यासाठी बाहेर पडल्या. एक विलक्षण प्रेरणा त्यांना प्राप्त झालेली होती. आणि आता काय घडलंय बघा. सिरिया त्यांनी जिंकला. हा सिरिया हे मुस्लिम राष्ट्र आहे. तिथून ते इजिप्तवर घसरले आणि 6000 वर्षापूर्वीची सांस्कृतिक ज्यांना आयडेंटिटी, ओळख होती, अशी इजिप्तची महान संस्कृती पूर्ण नष्ट झाली. आज इजिप्त हे पूर्ण मुस्लिम राष्ट्र आहे. सिरियाच्या जवळ असलेला प्रदेश म्हणजे सगळ्यात प्राचीन संस्कृतीचा म्हणजे सुमेरियन संस्कृतीचा प्रदेश, त्यांची पूर्ण ओळख विसरली. आज इराक नावाची मुस्लिम कंट्री आहे. इराकच्या उत्तरेला, मेसोपोटेमियाच्या उत्तरेला तुर्कस्तानमध्ये ते गेले. आज तुर्कस्तान मुस्लिम कंट्री आहे, ज्या तुर्कस्तानचा इतिहास वैदिक संस्कृतीशी एकेकाळी जोडलेला होता. फार काय, आपण ज्याला हल्ली जिब्राल्टर असं म्हणतो, ते जिब्राल्टर नाव नाहीये त्याचं, तर ते केलं तारीख म्हणजे मूळ नाव त्याचं वेगळं आहे, त्याच्यावरनं जिब्राल्टर हे नाव आलं. पण तिथून स्पेनचं ते नाकं होतं. स्पेनवर 800 वर्ष राज्य केलंय मुस्लिमांनी. अरबांनी स्पेनही त्यावेळेला जिंकला होता. अवघ्या 15 वर्षामध्ये पश्चिम आशियामधले, आफ्रिकेतले इजिप्त, कार्थेज सारखे असे सर्व प्रदेश मुस्लिमांनी जिंकले. ही सगळी मुस्लिम राष्ट्र आहेत. आणि ज्या वेळेला
त्यांनी इराणवर स्वारी केली आणि इराण जिंकला तेव्हा ते भारताच्या सरहद्दीवर येऊन पोचलेत. भारताच्या सरहद्दीवर येऊन पोचल्यानंतर स्थिती बदलली आहे. जगाच्या इतिहासामध्ये हा टर्निंग पॉइंट आहे. कारण जवळजवळ सगळी राष्ट्र पराभूत होत आहेत आणि अरबांच्या सेनांची विजयी घोडदौड सगळीकडे चालू आहे. अशा वेळेला जेव्हा ते गांधारमध्ये प्रवेश करतात त्यावेळेला सातत्यानं 220 वर्ष ते पराजित झालेत. आम्हाला हा इतिहास पुस्तकात कुठे सापडतच नाही. 2 हिंदू सत्ता आहेत गांधारमध्ये. एक आहे काबूलची सत्ता, कलरनं किंवा कमलवर्मानं स्थापन केलेली, जी 11व्या शतकापर्यंत सातत्यानं संघर्ष करते नंतर. आणि दुसरी सत्ता आहे सिस्तानची, त्याला झाबुलची सत्ता असं म्हटलं जातं. इराण आणि अफगाणिस्तानच्या सरहद्दीवरची रणबलचा वंश त्या ठिकाणी राज्य करत होता आणि त्यांनी 220 वर्ष सातत्यानं अरबांच्या स्वाऱ्या परतवल्या आहेत. दरवेळेला 50-50 हजारांच्या अरबांच्या टोळ्या सैन्य ही चालून यायची. सगळं जग जिंकायला निघालेले आहे हे सैन्य. कुठेही पराभव त्यांना माहिती नाही. पहिला पराभव त्यांना अनुभवाला मिळाला तो त्या रणबल बरोबरच्या युद्धामध्ये. आणि मग नंतरची 200 वर्ष सातत्यानं आपल्याला दरवर्षी मक्का आणि मदिनेमध्ये प्रचंड गडबड, गोंधळ आणि अत्यंत वाईट स्थिती पाहायला सापडते की अरे 50-50 हजारची सैन्य गेली, 1-1 लाखाचं सैन्य गेलं आणि परतले ते 1000-1500 सैनिक, सगळे सेनापती मारले गेलेत. हा इतिहास आहे. तुम्हाला माहिती आहे अरबांचं जे प्राथमिक साहित्य आणि वाङ्मय आहे सुरुवातीच्या काळातलं, म्हणजे या 6व्या शतकातलं, त्याचा महानायक कोण आहे? हा रणबल त्याचा महानायक आहे. 250 वर्ष जवळजवळ त्यांना पाऊल टाकता आलेलं नाही. 644 मध्ये म्हणजे आधी 534 मध्ये खलिफा उमर आणि नंतर 644 मध्ये जेव्हा जवळची सगळी मुस्लिम राष्ट्र झाली होती त्यावेळेला खलिफा उस्मान आलाय. त्याच्यावेळेस त्यांनी आरमार पण निर्माण केलेलं आहे. पहिली स्वारी भारतावरची एका अर्थानं मोजायची तर ठाण्याला झाली आहे आणि ती 636 मध्येच झाली आहे, 536 मध्येच झाली आहे. आता हे पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की या सुरुवातीच्या कालखंडामध्येच असे पराभव त्यांना सहन करावे लागल्यामुळे स्वाभाविकपणानं नंतर फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी मोहिमा सुरू केल्या. आणि आता एक त्यांच्या दृष्टीनं सोय अशी होती की तुर्कस्तान मुस्लिम बनून 200 वर्ष झाली होती, त्यामुळे तुर्की सैन्य लाखोच्या संख्येमध्ये सहाय्याला होतं. इराणचं लाखोचं सैन्य त्यांच्या सहाय्याला होतं, तेही मुस्लिम झालेले होते. आणि इतकंच नव्हे तर अफगाणमध्ये सातत्यानं जे संघर्ष चालू होते ते 200 वर्षानंतरचे ते संघर्ष हळूहळू जसजसे रिसीड होत गेले तसतसं अफगाणीही सैन्य मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध व्हायला लागलं. आणि अशा रीतीनं तुर्की, अफगाणी, इराणी अशा सर्व प्रकारच्या सैन्यांचे हल्ले सुरू झाले. ह्याच्यातून भारतावरच्या या सगळ्या स्वाऱ्या गुंफल्या गेल्यात. त्यामुळे एका आक्रमकाचं नाव असा तो प्रकार नाहीये. हे इस्लामचं भारतावरचं आक्रमण आहे. आणि हे इस्लामचं आक्रमण दुर्दैवानं इस्लाम शब्दाचा अर्थ शांतता असा होतो, पण हे आक्रमण भयंकर आहे. आणि या आक्रमणाचा एक स्पष्ट हेतू नंतरच्या सर्व आक्रमकांनी स्पष्ट केलेला आहे. तो मी यथावकाश सांगेन. पण ज्या वेळेला या दोन्ही सत्ता दुर्दैवानं नष्ट होत आल्या होत्या त्याच वेळेला तिसरी एक सत्ता जी 7व्या शतकामध्ये अत्यंत बलिष्ठ होती, म्हणजे सिंधची सत्ता, चचराईची सत्ता, किंवा आपण ज्या साधारण माहिती असतो इतिहास त्याच्यामध्ये नाव घ्यायचं तर दाहर हा राजा. त्या दाहरचाही कासिमनं पराभव केला. काही वेळेला इतिहासातले काही सिद्धांत आपण चुकीचे उचलतो. असं म्हटलं जातं की हिंदूंना सवय होती हत्तीवर बसून लढायची आणि मग ते इझी टार्गेट होत असे आणि मग तो राजा मारला गेला की सगळं सैन्य पळत सुटत असे. ह्याच्या इतका बोलसट सिद्धांत इतिहासात कोणी मांडलेला नाही. खरं म्हणजे ज्या वेळेला युद्ध सुरू होतं तेव्हा राजानं कसं युद्ध करायचं, हत्तीवर बसून का घोड्यावर बसून, हे राजा ठरवत नसे,
त्याला सल्ले देणारे आणि त्याची मंत्री परिषद किंवा राजपरिषद ठरवत असे. आणि हत्तीच्या अवधीमुळे 8 घोडेस्वार असत आणि रिकामे घोडे 3-4 असत सगळ्या सोयीसाठी म्हणून. त्यामुळे अशा विचित्र काहीतरी कारणांनी पराजय होतात असं काहीतरी डोक्यात घेऊन युद्धाची वर्णनं करण्यात काही अर्थ नसतो. दाहर पराक्रमी होता, ठीक आहे. केवळ पराक्रम, संघटित सैन्य, शौर्य एवढ्याच गोष्टी या विजयाला कारणीभूत असतात असं नाही. विजयाला आणि पराजयाला छोटी छोटी कारणं सुद्धा कारणीभूत असतात. दाहर पराजित झाला, पण दाहर पत्नी ब्राह्मणाबादला पळून गेली आहे. दाहरचा मुलगा जयसिंग युद्ध करतोय आणि मग जयसिंग आणि दाहरची पत्नी दोघंही बाप्पा रावळच्या आश्रयाला राजस्थानात गेलेत. आणि बाप्पा रावळनंतर त्यांना मदत केली आणि थेट गजनीपर्यंत बाप्पा रावळ आपलं सैन्य घेऊन गेलाय. पंजाब सिंध पुन्हा स्वतंत्र झालेत. संघर्षाचा इतिहास आहे. आमच्याकडे केवळ पराजय शिकवला जातो. ते आले, त्यांनी मंदिरं पाडली, त्यांनी अत्याचार केले, इतक्या कत्तली केल्या, इतकं धर्मांतर केलं, संपला इतिहास. असा इतिहास नाहीये. पंजाब आणि सिंध वारंवार जिंकले गेले आणि पुन्हा हिंदूंनी त्या सत्ता परत मिळवल्या. हे वारंवार घडलेलं आहे इतिहासामध्ये. अगदी 18व्या शतकापर्यंत सातत्यानं घडलं नाही. ते फक्त 20व्या शतकातच घडलं नाही, भारत स्वतंत्र झाल्यानंतर. पण तोपर्यंत हजारो वर्षांच्या इतिहासात हे घडत आलंय की कधीही त्या ठिकाणी परकीय सत्ता कायमची रुजू दिली नाही भारतानं. हा इतिहासापासून आपण घेण्याचा धडा आहे. त्याच्यानंतर काही नावं आपल्या डोळ्यासमोर येतात, तेवढ्यांचेच फक्त मी उल्लेख करतो, कारण सलग सगळा इतिहास सांगण्याची शक्यता नाही. गजनीच्या मोहम्मदाचं उदाहरण तर दिलं जातं की तो 17 वेळा स्वारी करून आला. यात काही नवल नाहीये. दरवेळेला पराभव होत असेल तर तयारी करून शत्रू येतच असतो पुन्हा पुन्हा. त्याचे अनेकदा पराभव झालेत. पण जेव्हा सोमनाथमध्ये तो पोचण्यासाठी विजयी झाला त्यावेळेला काय घडलंय हो? त्याची नाणी कोणी वापरेनात त्या संबंध भागामध्ये. व्यापार त्यांचा बंद पडला. केलेली लूट परत कशी न्यायची हा प्रश्न समोर निर्माण झाला. आणि त्यांनी जेव्हा सगळ्यांना सांगितलं की आपण इथेच राहू आणि इथे आपली राजधानी करू, चांगला समृद्ध प्रदेश आहे, तेव्हा त्याच्या सगळ्या सैनिकांनी सांगितलं की हे शक्य नाही आहे, इथं तुम्हाला कुणीही राज्य करू देणार नाही, या देशात हे शक्य वाटत नाही आम्हाला. हा इतिहास नाही आम्हाला सांगितलं जात. गजनीच्या मोहम्मदाला परत गेल्यानंतर सुद्धा काय गोष्टींना तोंड द्यावं लागले ते इतिहासच जाणे. अक्षरशः मोहम्मद घोरीच्या कथा सांगितल्या जातात. पृथ्वीराजाचा पराभव केला या घोरीनं. हा अफगाणी होता बरं का. म्हणजे गजनीचा महमूद हा तुर्कस्तानी आहे, तुर्की आहे, आणि हा अफगाणी आहे मोहम्मद घोरी. घोरी आडनाव आहे, घोरी नाही. हा घोरी जो आहे ना त्याची सुद्धा गंमत आहे. शहाबुद्दीन त्याचं नाव. तो ज्या वेळेला पहिल्यांदा आला स्वारी करायला आणि गुजरातमध्ये शिरला त्यावेळेला दुर्दैवानं अजयपाल हा चालुक्य नरेश अनहिलवाड पट्ट्यांचा मृत्यू पावलेला होता. आणि त्याची राणी नायकी देवी, तरुण महाराणी, आणि 2 छोटी मुलं. या राणीनं आपल्या 2 छोट्या मुलासहित यांच्याशी टक्कर दिली आहे. अबूच्या पहाडामध्ये कयरुद्र नावाच्या एका छोट्या खेडेगावाच्या बाजूला तिनं व्यूहरचना केली आणि मोहम्मद घोरीला तिनं जखमी केलं त्या युद्धामध्ये. मोहम्मद घोरीचं सैन्य तिथून परत गेलं. नंतरची 20 वर्ष तो भारतात आला नाहीये. आणि नंतरचं आक्रमण त्यानं ज्या वेळेला केलं त्या आक्रमणाच्या वेळेला सुद्धा त्याचं सैन्य अबूच्या पहाडापाशी आल्यानंतर तिथून जायला तयार नाही पुढे. 20 वर्ष एखाद्या युद्धाची दहशत शत्रूच्या अंतःकरणामध्ये राहू शकते आणि तीही एका भारतीय शूर नारीमुळं, हे इतिहासामध्ये येत नाही. म्हणून मी म्हटलं की संघर्षाचा इतिहास हा दृष्टिकोन ठेवला तर या गोष्टी इतिहासामध्ये येतील ना. पण त्यांनी विध्वंस किती केला, मंदिरं किती पाडली, एवढे आकडेच जर द्यायचे असतील तर मग इतिहास कळणार कसा बाकीचा. नंतर आपण पाहतो की आणखीन तिसरी जी फेज त्याच्यामधली आलेली आहे की हळूहळू दिल्ली, कारण पंजाब आणि सिंधमध्ये सातत्यानं आक्रमणं चालू आहेत आणि जवळजवळ 400 वर्ष त्यांना शिरकाव होऊ दिला नाहीये. पण 12व्या शतकामध्ये मात्र अफगाणांचं राज्य निर्माण झालंय आणि मग खऱ्या अर्थानं भारतातल्या सगळीकडे त्यांची पसरायला सुरुवात झाली आहे.
म्हणून आपण पाहतो की कुतुबुद्दीन ऐबक ज्या वेळेला दिल्लीमध्ये त्यानं सल्तनत स्थापन केली तेव्हापासून खरे एका अर्थानं मुस्लिमांना भारतात पाय रोवायची संधी प्राप्त होत गेली आहे. आत्ता मोगल नाही आहेत बरं का त्यावेळेला. मोगलांची संख्या जेमतेम 1 लाखाची आहेत आणि ते प्रसिद्धही नाही आहेत फारसे. कधीतरी चंगीज खान आला होता, तो प्रसिद्धीत आहे. तैमूरलंग होता, तो प्रसिद्धीमध्ये आहे. पण तरीही मोगल त्यावेळेला प्रसिद्ध नाहीत. ते 16व्या शतकात प्रसिद्धीला आलेत. 1526 मध्ये ज्या वेळेला बाबर भारतामध्ये आला त्याच्यानंतर. त्यामुळं तोपर्यंतच्या कालखंडामधल्या सगळ्या जर घटना पाहिल्या तर दुर्दैवानं 13व्या शतकामध्ये मात्र ज्या वेळेला अल्लाउद्दीन खिलजी चालून आला, तो कुतुबुद्दीनचा सेनापती होता. त्यावेळेला दक्षिणेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गडबड माजली. यादवांचं राज्य नाहीसं झालं. यादवांच्या नंतर वरंगळचे काकतीय राजे पराजित झाले. या सगळ्यांनी खूप संघर्ष केलेत. 1 अन् 2 वर्षात, 2 महिन्यात, 3 महिन्यात असे ते पराजित झालेले नाहीत. 5, 10, 15, 20 वर्ष संघर्ष चालत राहिलेत आणि त्याच्यातून नंतर ते पराजित झालेत. पण त्याच्यानंतर आपल्याला असं दिसतं की 13व्या शतकामध्ये शेवटी विशेषतः दक्षिणेमध्ये मदुरेचे सुंदर पांड्य, द्वार समुद्राचे होयसळ, दक्षिणेतली जवळजवळ सगळी राज्य ही हळूहळू पराभूत होत आहेत. आणि ज्याला इतिहासात वेडा महमूद असं म्हटलं जातं, तो खरं म्हणजे वेडा नाहीये, शहाणा महमूद आहे. काय इतिहासामध्ये काय कुठल्या पर्सनॅलिटीज कशा सांगितल्या जातील आणि शालेय पुस्तकातून तर एकदा त्या आल्या की जन्मभर आपला पाठलाग सोडत नाही, तेच आपल्या डोक्यामध्ये असतं. हा अत्यंत कर्तृत्ववान आहे हा मोहम्मद तुघलक, ज्याला वेडा मोहम्मद त्यांनी म्हटलं. त्याची इच्छा अशी होती की कन्याकुमारी पर्यंत पूर्ण सगळे मुस्लिम झाले पाहिजेत. ही त्यानं पहिल्यांदा व्यक्त केलेली नाही आहे. तर अरबांनीच त्या कालखंडामध्ये किंबहुना हजरत पैगंबरांनीच ही प्रेरणा सगळ्यांना दिलेली आहे की सगळं जग आम्हाला इस्लाममय करायचं आहे. त्याने कधी लपून नाही ठेवलेला. त्यांना दोष देण्याचा अर्थ नाही आहे. दोष अभ्यास करणाऱ्यांचा किंवा इतिहासकारांचा आहे. त्यांनी हे समजून घेतलं नाही. त्यामुळे आलेला प्रत्येक आक्रमक हा केवळ लुटीसाठी कधी आला नाहीये. माझं शासन दिल्लीत असलं पाहिजे म्हणून आलेला नाही. त्याच्या मनातली सुप्त आणि उघड दोन्ही प्रकारची जी इच्छा आणि महत्वाकांक्षा आहे ती संपूर्ण भारताला इस्लाममय करण्याची आहे. 14व्या शतकामध्ये पण त्यालाही धाक बसेल अशा पद्धतीच्या हिंदू सत्ता निर्माण व्हायला सुरुवात झाली. बा, एक सत्ता आहे विजयनगरची हिंदू सत्ता. काय गंमत आहे पहा. हे प्रोलय हिंदू नायक मोहम्मद तुघलकाच्या सत्तेला आव्हान देत आहेत आणि आंध्रमधलं वर्चस्व मुस्लिमांचं त्यांनी संपवून टाकलंय. हा नायकांचा पराक्रमी कुठे दिलेला नाहीये किंवा ही स्वातंत्र्य युद्ध कुठल्या इतिहासात येत नाहीये. आणि मग त्याच्यानंतर त्याच काळामध्ये मोहम्मद तुघलकानं तिथला सगळा विध्वंस केल्यानंतर ज्या वेळेला हरिहर आणि बुक्क हे 2 सरदार तरुण होते, अगदी 7 भाऊ होते ते संगमचे पुत्र, पण ते त्या ठिकाणी राज्य करत असताना त्यांना जेव्हा पकडून नेलं, मुस्लिम बनवलं आणि पकडून नेलं, त्यावेळेला 1 वर्षाच्या आतच त्यांनी तिथं ठेवलेले राज्यपाल होते, त्या राज्यपालांचे निरोप आले दिल्लीला की काहीही करून या ठिकाणी असा एखादा राज्यपाल पाठवा की जो इथल्या लोकांना मान्य होईल. या ठिकाणी आपली सगळी सत्ता त्यांनी उखडलेली आहे. जवळजवळ वर्षभर दोघं तिथे राहिले होते. दिल्लीच्या बादशहानं म्हटलं की ठीक आहे, या दोघांना आपण पाठवू. आणि त्या दोघांना त्यांनी पाठवलंय दक्षिणेमध्ये. आणि हे दोघं जण दक्षिणेमध्ये आल्यानंतर अनागोंदीला आल्यानंतर लोकांशी त्यांचा संपर्क होताच, लोक त्यांना जाणत होते. त्यामुळे तिथे सुव्यवस्था निर्माण केली आणि तिथे त्यांना स्वामी विद्यारण्य भेटलेत. विजयनगरच्या हिंदू साम्राज्याची स्थापना झाली आहे. त्याचा पूर्ण इतिहास ही अत्यंत वैभवपूर्ण आणखीन अत्यंत महत्वाचा आहे. सांगायला तेवढा वेळ आपल्या या सूत्रांच्या मध्ये नाही. फक्त एक सूत्र सांगतो की या दोघांनी स्थापन केलेली विजयनगरची जी सत्ता आहे हा सुद्धा इतिहासातले जे अनेक टर्निंग पॉइंट्स आहेत त्यातला एक टर्निंग पॉइंट आहे. कसा तो नंतर लक्षात येईल. तो लक्षात येईल तो शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये लक्षात येईल, संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये लक्षात येईल. ज्या वेळेला विजयनगरचं साम्राज्य वैभवशाली होतं त्यावेळेला
आणखीन एक महाराजा कृष्णदेवराय, ज्यानं ही आकांक्षा धरली होती की सगळ्या मुस्लिम सत्ता मी दक्षिणेतल्या नष्ट करीन आणि उत्तरेकडे पण जाईल. ओरिसापर्यंत तो गेलाच होता. दुर्दैवानं शिवाजी महाराजांच्या सारखाच अल्पायुमध्ये कृष्णदेवरायाचाही मृत्यू झालाय. पण विजयनगरचं साम्राज्य ज्या वेळेला संपलं त्यावेळेचा जो संघर्ष आहे तो संघर्ष इतका सोपा नाही. 1565 मध्ये रक्कसगी आणि तंगडगी या दोन खेड्यांच्या जवळ असलेला, म्हणून त्याला राक्षस तांगडीचं युद्ध म्हणतात, त्या युद्धामध्ये 7 लाखाची सेना आहे विजयनगरची. आणि रामदेवराय हा सेनापती एवढ्या मोठ्या सेनेचं संचालन करतोय आणि त्याच्या विरोधामध्ये 5 सत्ता एकत्र आल्यात, मुस्लिम सत्ता. ठीक आहे, पराजय होत असतात, कधी विजय होत असतात, कधी पराजय होत असतात. पराजय झाला, पण पराजय झाल्यानंतर सगळे हिंदू नायक संबंध दक्षिण भारतात पांगलेत आणि त्यांनी आपापल्या ठिकाणच्या व्यवस्था हातात घेतलेत. भले मुस्लिमांच्या वर्चस्वाखाली राहण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे, पण असं नाही झालं की विजयनगरचं साम्राज्य संपलं म्हणजे हिंदूंची प्रेरणा, अस्मिता नष्ट झाली, संघटन संपलं, असं नाही. या देशामध्ये, हा देश असा भाग्यवान आहे की या देशामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि गांधार पासून ते आसाम पर्यंतच्या या विशाल भूप्रदेशामध्ये प्रत्येक प्रांतामध्ये असंख्य साधू संत निर्माण झाले की ज्यांनी या 800-900 वर्षामध्ये या सगळ्या समाजाला एका उच्च पातळीवर नेऊन ठेवले आणि सगळ्या प्रकारच्या आक्रमणाला आणि वाईट परिस्थितीला तोंड देण्याचं सामर्थ्य या समाजाचं शिल्लक ठेवलंय. म्हणून आज आम्ही भारत म्हणून आपली ओळख आहे. अशा सगळ्या गोष्टी चालू असताना आपल्या असं लक्षात येतं की विजयनगरचं साम्राज्य नाहीस झालं. त्याच वेळेला 17व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये आणखीन एका हिंदू सत्तेचा उदय झाला आहे आणि त्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. त्यावेळेला त्याचं स्वरूप उघड झालं. त्यांच्या जीवनातले काही टर्निंग पॉइंट्स आहेत. म्हणजे जावळीचं युद्ध हा जगातल्या इतिहासातला, यावेळेच्या इतिहासातला एक टर्निंग पॉइंट आहे. अफजल खानाचं वध, आणि माणसं जशी विचित्र आहे. म्हणजे अफजल खान चालून आला तेव्हा आपल्या बायांची कत्तल करतो. तो कत्तलखाना विजापूरमध्ये आज आहे, लोक दाखवतात. इतक्या मनोवृत्तीच्या असलेल्या शत्रूच्या समोर हिंदू सत्ता आता उभारायला लागल्या आहेत, ज्या केवळ प्रतिकार करत होत्या आज सत्ता म्हणून उभ्या राहायला लागल्या आहेत. हे चित्र यावेळेला दिसायला लागलं विजयनगर नंतर लगेच. आज दक्षिणेतली मंदिरं खूप चांगली आणि व्यवस्थित आहेत. काय आहे तो विजयनगरच्या वैभवशाली साम्राज्याने केलेला संघर्ष त्याला कारणीभूत आहे, दुसरं काही नाही आहे. कोणीही राजे सहानुभूतदार, उदार, दयाळू, सेक्युलर, ह्या सगळ्या गप्पा मारायच्या गोष्टी आहेत, त्याचा काही संबंध नसतो त्याच्याशी. कुठलाही राजा हा त्याच्या मनातली जी उद्दिष्ट असतात ती साध्य करण्यासाठीच धडपड करत असतो, बाकी काही करू शकत नसतो. शिवाजी महाराजांच्या काळाचा इतिहास सांगण्याची आवश्यकता नाही, पण फक्त 2-3 सूत्र सांगतो. एक सूत्र असं आहे की दक्षिणेमध्ये शहाजी राजा हे जहागीरदार आहेत आणि तेही आदिलशहाचे आहेत, परक्यांचे आहेत. आणि शिवाजी महाराज स्वातंत्र्य उभं करतायत. काय राजकीय स्थिती काय आहे बघा. पॉलिटिकली या सगळ्याचं अनालिसिस करणं हे सुद्धा अत्यंत मनोरंजक आहे. शिवाजी महाराजांनी कर्नाटक जिंकलाय, हे आजकालचे भेद आहेत ना, ते भेद नाही आहेत. जिंजी जिंकली म्हणजे कर्नाटक जिंकला असं म्हटलंय. तामिळनाडूतले तमिळ, कर्नाटक मधले कन्नडी, महाराष्ट्रातले मराठी, हा प्रकार त्या काळात नाही आणि कधीही नव्हता भारतामध्ये. तो स्वातंत्र्यानंतर सुरू झालेला आहे. त्यावेळेला अगदी सहज एकमेकाचे सीमा लागलेल्या असत आणि अनेक भाषा अनेक जण बोलत असत. त्यामुळे कर्नाटक शिवाजी महाराजांनी जिंकला त्यावेळेला एक पृष्ठभूमी तयार झाली होती. शहाजी राजांनी या नायकांचंही हित केलं होतं आणि तिकडे आदिलशहालाही सांभाळलं होतं. शहाजी राजांचाही स्वतंत्रपणानं असा एक त्यावेळची पॉलिटिकल पर्सनॅलिटी, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी झगडणारी, नवीन सत्ता उभी करणारी या दृष्टीनं नाहीये. ठीक आहे, शिवाजी महाराजांचे पिता म्हणून आपल्याला जास्ती माहिती त्यांच्याविषयीची असते. राजाराम महाराज ज्या वेळेला, मुळात एक तर औरंगजेब हे एक प्रकरणच विचित्र आहे इतिहासामधलं. त्याने सगळा नाश केलाय. कुणाचा?
त्यांच्याच कम्युनिटीचा. इस्लामला सगळ्यात मोठा धोका पोचला असेल तर त्यांच्याच लोकांच्यामुळे पोचला, औरंगजेबामुळे पोचलेला आहे. तो काही शिवाजी महाराजांनी नाही पोचवला, कारण ते हिंदू होते आणि हिंदू कधीच दुसऱ्याला धोका पोचवत नाही ना. झालं ते असं की राजाराम महाराज सुद्धा जेव्हा दक्षिणेत निघाले होते, कारण औरंगजेबानं आल्यानंतर शिवाजी महाराज गेल्यावरच त्याची हिंमत झाली उतरायची, आणि 81 मध्ये आल्यानंतर या 10 वर्षात संभाजीराजांनी असं सळोकापळो करून सोडलं. पण तरी तो इथंच राहिलाय, गेला नाहीये. ब्रह्मदेशापासून इराणपर्यंतचा सगळा रेव्हेन्यू या युद्धामध्ये तो ओततोय. 25 वर्षाचं हे हिंदू सत्तेचं स्वातंत्र्य युद्ध जगामधलं एक विलक्षण युद्ध आहे आणि टर्निंग पॉइंट आहे. राजाराम महाराज जिंजीला कसे पोचू शकले? उघडच आहे. अरे हे सगळे नायक दक्षिणेमध्ये आहेत, राजाराम महाराज पोचू शकतात. शहाजी राजे ज्या वेळेला जहागिरीसाठी म्हणून बंगळूरला आले तेव्हा या नायकांनी शहाजी राजांना असं म्हटलं होतं, बघा इतिहासातले एकमेकाशी धागेदोरे कसे असतात. त्यांनी म्हटलं होतं, आम्ही तुम्हाला विजयनगरच्या साम्राज्याचे प्रतिनिधी मानतो. राजाराम महाराज दक्षिणेत गेल्यानंतर झिंजीला जेव्हा त्यांनी दरबार भरवला तेव्हा हेच हिंदू नायक पुन्हा एकत्र आले. त्यांनी म्हटलं, आम्ही तुम्हालाही विजयनगरच्या साम्राज्याचे प्रतिनिधी मानतो. अरे इथे ही संस्थानं नाही आहेत, हे मराठ्यांचं राज्य आहे, कानड्यांचं राज्य, हा प्रकार नाही आहे. आम्ही कधी इतिहासातला हा धडा घेणार? हा सगळा इतिहास एक आहे, एका समाजाचा आहे, एका संस्कृतीचा आहे, एका देशाचा आहे, एका राष्ट्राचा आहे. हा दृष्टिकोन ठेवला तर आम्हाला इतिहासाची ही सगळी सूत्र एकमेकाशी जोडण्याची शक्यता आहे, जोडता येऊ शकतात. आणि मग आपल्या लक्षात येतं की 18वं शतक ज्या वेळेला उजाडलं त्यावेळेला सबंध जगाला आश्चर्याचा धक्का देणारी एक गोष्ट घडली, आणि ती म्हणजे सुमारे 1100 वर्ष चालत असलेला प्रदीर्घ संघर्ष हिंदूंनी भारतानं संपवलाय. आता हिंदू भारत हे ऐतिहासिक शब्द म्हणून लक्षात घ्या. धर्म त्यांचा असं आहे हे शब्द असले काहीतरी विचित्र विचार करून इतिहास कधी लिहिता येणार नाही आणि इतिहासापासून कधी प्रेरणाही मिळणार नाही. त्यामुळे हा कालखंड असा आहे की ज्या कालखंडामध्ये 18व्या शतकामध्ये 23 पैकी एकच सुभा फक्त मोगलांच्याकडे शिल्लक राहिलाय, बाकी सगळे सुभे हिंदू सत्तेकडे आहेत. आणि हाच कालखंड असा आहे की ज्या वेळेला ब्रिटिशांचं आक्रमण सुरू झालेलं आहे, पण ब्रिटिशांचा जो दावा आहे तो लक्षात ठेवा, आम्ही भारताची सत्ता हिंदू सत्तेकडून घेतली आहे, मुसलमानांच्याकडून नाही, इस्लामकडून नाही, दिल्लीच्या सल्तनतीकडून नाही. याचा अर्थ भारतावर झालेल्या आक्रमणांच्या मध्ये या चालत असलेला प्रदीर्घ 1100 वर्षांचा हा विलक्षण जागतिक संघर्ष आहे. हा संघर्ष हिंदुसत्तांनी, हिंदुस्थाननं, भारतानं इतिहासामध्ये यशस्वी करून दाखवला. त्याचं ते गमत आहे. म्हणून मी त्याला म्हटलं की हा संघर्षाचा इतिहास आहे.